श्रीरामपूर नगरपालिकेच्या संगनमताने गटार चोरीचा आरोप, समाजवादी पार्टीकडून आमरण उपोषणाचा इशारा, वॉर्ड क्रमांक 2 मधील सार्वजनिक गटारीची जागा बळकावल्याचा आरोप, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. श्रीरामपूर प्रतिनिधी. श्रीरामपूर नगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक गटारीची जागा बळकावण्यात आल्याचा गंभीर आरोप करत समाजवादी पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे शहरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वॉर्ड क्रमांक 2 मध्ये गेल्या 50 ते 60 वर्षांपासून अस्तित्वात असलेली सार्वजनिक गटार व्यवस्था काही व्यक्तींनी कथितपणे बळकावून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे. या प्रकाराला नगरपालिकेतील काही अधिकारी आणि संबंधित घटकांचे पाठबळ असल्याचा आरोपही करण्यात आलाय. परिसरातील गटारांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय. अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जोएफ जमादार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडे दुर्लक्ष केले. सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे, मात्र संबंधित प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यांनी पुढे सांगितले की गटारीची मूळ जागा मोकळी करून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करावी, तुंबलेल्या गटारींची तातडीने स्वच्छता करावी आणि संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या उपोषणात शेख अयूब रशीद, इरफान रजाक तांबोळी, समीर रशीद शेख, फिरोज रजाक तांबोळी, शहबाज इस्माईल तांबोळी, सुभान हाजी अकबर शेख, रिजवान आयुब तांबोळी, अकील अजीज सय्यद, परवेज अरसुद्दीन पटेल, हमीद इस्माईल शेख, मुफ्तार युनुस शेख, सलीम फकीर मोहम्मद तांबोळी, सलमान जलील काझी, इस्माईल बाबूभाई तांबोळी, शेख रशीद जमादार, रशीद फकीर मोहम्मद तांबोळी, गुफरान रशीद शेख, इम्रान आरिफ शेख यांच्यासह अनेक नागरिक सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक गटारीच्या जागेवरील कथित अतिक्रमणाची चौकशी करावी, गटारीची मूळ जागा मोकळी करून नागरिकांसाठी खुली करावी, तुंबलेल्या गटारींची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करावी, संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या तातडीने सोडवाव्यात.